नमस्कार मित्रांनो, मी उद्यान पंडित रवींद्र माधवराव महाजन, राहणार जामनेर। आज आपण ही जी आंब्याची बाग पाहत आहात, ही माझी आंबीलोड शिवारातील आंब्याची बाग आहे। आणि या ठिकाणी आम्रपाली, रत्ना, त्यानंतर काही जी झाडं आहेत ती हुरची आहेत, काही बोरशाची आहेत। आणि मित्रांनो, आज दिनांक 1 मे रोजी हा व्हिडिओ बनवत आहे। काल 30/4/2023 रोजी जे वादळ आमच्या परिसरामध्ये झालं, आता हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे हा आंबीलोड शिवारातील गटामध्ये बनवतो आहे। तर सदरच्या वादळाने ज्या प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा व्हिडिओ मी हा बनवतो आहे। जवळपास आंब्याचे पूर्ण झाडं जे आहेत, पूर्ण झाडांना प्रचंड प्रमाणात माल होता। आणि कालच्या वादळाने साधारण 90% आंब्याची कच्चे आंबे जी आहेत ती झाडावरून खाली पडलेली आहेत। काल वादळही होतं आणि या परिसरामध्ये गार पण झालेली आहे। त्या गारीच्या ज्या जखमा आहेत त्या जखमा पण आपल्याला कैरीवर म्हणजे कच्च्या आंब्यांवर दिसत आहेत। तर अशा प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता माझी तर आंब्याची बाग आहे, परंतु या परिसरामध्ये केळीची लागवड जास्त प्रमाणात आहे। केळीवाल्यांचंही अशाच प्रकारे नुकसान झालेलं आहे। त्यानंतर लोकांच्या घरांवरील पत्र उडालेली आहेत, बरेचशी घरं पडलेली आहेत। अशा पद्धतीने बऱ्याच जणांचं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। आपण बघतायत मित्रांनो, या पूर्ण बागेमध्ये जवळपास 7,000 झाडं ही अति घन लागवड पद्धतीने लागवड केलेली आहे। झाडांचा विस्तार वगैरे अगदी व्यवस्थित झालेला आहे। यावर्षी फलधारणाही चांगली झालेली होती। परंतु मित्रांनो, मागील जवळपास 1 आठवड्यापासून या परिसरामध्ये पाऊस, वारा आणि कालचं वादळ तर अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये होतं। हवेचा वेग खूप जास्त होता। त्याच्यामुळे आपण पाहत आहेत अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळांची गळ झालेली आहे। म्हणजे यावर्षीचा आंब्याचा जो पूर्ण हंगाम आहे तो पूर्णचा पूर्ण हंगाम कालच्या वादळाने हिरावून घेतलेला आहे।